बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांशी संवाद साधायला सुरुवात। अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांशी संवाद साधणार। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन। तर रश्मी ठाकरेंकडून उमेदवारांचा औक्षण। विधानसभेचे अध्यक्ष विरोधी उमेदवारांना धमक्या देतात। संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर आरोप। तर रडीचा डाव खेळणारे काहीही दावे करतात, नार्वेकरांनी आरोप फेटाळले। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही। गजा मानेची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिल्याचीही दादांची माहिती। मित्रपक्षाने कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न। गुंडांच्या उमेदवारीवर अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन, रिपाई खरात गटाच्या सचिन खरातांची प्रतिक्रिया। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेनं सरसकट एबी फॉर्म दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ। सबमिट केलेला फॉर्म दाखवायला सांगून तो फॉर्मच खाऊन टाकला। तर फॉर्म माझ्याकडून फाटला म्हणत उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळेंचा आरोप फेटाळला। मुंबईत भाजपच्या इच्छुक उमेदवारांना डुप्लिकेट एबी फॉर्म जोडला। पक्षानं अधिकृत एबी फॉर्म दिला नसतानाही बनावट एबी फॉर्म जोडल्यानं संभ्रम। निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। पुण्यात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे रडल्या। पक्षहितासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतला। पूजा मोरेंची प्रतिक्रिया। भाजपवरील याआधीच्या टीकेमुळे कार्यकर्त्यांचा पूजा मोरेंवर रोष। नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत विरोधात घोषणाबाजी। निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते पुन्हा आक्रमक। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता। उदय सामंतांशी चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार, अजित पवारांची माहिती। महायुतीची पहिली जाहीर सभा 3 जानेवारीला होणार। सभेला फडणवीस शिंदेंसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। वरळी डोममध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। अहिल्यानगरात शिंदेंच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद। सर्वाधिक 54 उमेदवारी अर्ज भरलेल्या शिंदे सेनेला छाननीमध्ये धक्का। मनपा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज आणि उद्याची मुदत। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। कुणबी नोंदींचा उल्लेख असणारे दस्तऐवज आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी मुदत वाढवली। नव्या वर्षात एसटी महामंडळाकडून दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवणार। स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासासाठी उपक्रम। मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीची विभाग प्रमुखांवर जबाबदारी। श्रीरामपुरात बंटी जहागीरदारची गोळी झाडून हत्या। गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पुण्यातील जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा ठपका। नव्या वर्षाच्या जल्लोषावेळी स्वित्झर्लंडमध्ये बारमध्ये भीषण स्फोट। क्रान्स मोंटाना परिसरात झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती।